नाही मी एवढं सगळं बोललो, तुम्ही माझ्या शेतकऱ्याकडून पैसे का घेता म्हणलं तुम्ही? काही लोक काय करतात, अरे थांब रे, मी पंचायत समितीत सांगालो मी. आणि हे का करता म्हणलं तुम्ही असं? त्याच्यानंतर म्हणलं तुम्हाला पैसेच खायचे खा, काही नको नाही. तुम्हाला 10 वर्षाच्या अगोदर सांगितलं म्हणलं पिठामध्ये जर मीठ टाकलं तर चव येते. 22 रुपये तो 22-5 रुपये तर तो माणूसही देतो ना, पण त्याच्यावर तुमचं पोट भरत नाही 22 रुपयावर. त्याच्यामुळे त्यांना म्हणलं मी 40 लाख रुपये पवारला म्हणलं उचलला आणि 40 लाख रुपये त्या टेबलवर ठेवलं का नाही बाबा तिथे इथं बीडीवर. आणि म्हणलं ह्याच्यातून तुमचे एक म्हणलं कोणातरी एक जणांजवळ ठेवा, मेहरबानी करा म्हणलं, हात जोडतो तुम्हाला, माझ्या शेतकऱ्याकडून कुणाकडून 1 रुपया घेऊ नका. तुम्ही काम केलं, तुम्ही किती रुपयाचं काम केलं, 40 लाखातून पैसे घ्यायचे, खिशात ठेवायचे. पण इथून पुढे माझं तिथं लोकांचं काम राहिलं नाही पाहिजे. तसं तुम्हाला ऑफर करतो मी, 40-50 लाख रुपये कोणाला ठेवतो मी. तुम्हाला जसे तुम्ही कामं करता, जसे पैसे घेता, त्याला विचारा, पैसे ठेवले विचारा ना तुम्ही. आता 50 लाख बोलवतो मी. माझं पैसा तर माझ्या लोकांसाठी माझं पैसा ढेकभर आहे. मी 50 लाख तुमचं कुठे ठेवायचे सांगा का? मी कोणाजवळ ठेवायचे? 50 लाख ठेवतो. तुमचे जसजसे कामं होते तसं त्याच्यातून काढून घ्या. ह्याच्यापर्यंत माझा पर्याय नाही. आता मला माझ्या लोकांची कामं करायची. म्हातारे कोतारे माणसं येतात, सगळं जातात, काय अन्न नाही, पाणी नाही, चहा नाही. त्या म्हाताऱ्याला तिकडे ते जाते त्या गावावर 10 रुपयाचं तिकीट खर्चून येते, फुकट येत नाहीत ते ऑटोवर 10 रुपये 15 रुपये घेतो. आणि त्यांचे पैसे अर्धे निमित्त ते जाणे तर जिरतात. एखादं हे ऊन आहे, त्या उन्हामध्ये मेलं राहिलं, काय केलं का? माझी बदनामी होणार. मी 50 लाख रुपये मॅडम पुढे ठेवायचे सांगा, मी ठेवतो. नाही सर, त्याची गरज लागणार. मी मला माझ्या लोकांकडनं 1 रुपया आता इथून पुढे घेतलेला मला जमणार नाही. नाही तर मी बघा, मी पेटलो ना एकदा, मी सोडत नाही कोणालाच. सर महिना मी जर एखादा पेटलो आणि मला जर माझ्या लोकांना जर पैशाची माझ्याकडे जर कंप्लेंट आली तर मी सोडणार नाही.